जिल्ह्यातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेतील एक गंभीर प्रकार समोर आला असून विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण देणाऱ्या संस्थेच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील आणि अत्याचारी वर्तणुकीमुळे समाजमन हादरून गेलाय। खरं तर बीडमधील नामांकित अशा एका शैक्षणिक संकुलातील 2 शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर मानसिक, लैंगिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। हे प्रकरण उघड झाल्यानंतर बीडमध्ये संतापाची लाट उसळली असून सर्व स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने एप्रिल 2024 मध्ये बीडमधील एका कोचिंग क्लासेसमध्ये नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रवेश घेतला। नियमितपणे वर्गात हजेरी लावत असताना तिला प्रशांत खाटोकर नावाच्या फिजिक्स विषयाच्या शिक्षकाकडून सतत त्रास सहन करावा लागला। प्रशांत खाटोकर पीडित विद्यार्थिनीला वर्ग संपल्यानंतर कॅबिनमध्ये बोलावून बॅड टच, अश्लील फोटो काढणं यांसारखी कृत्य करत असे। पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार ती घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्याचा विरोध करत असते, पण शिक्षक तिला धमकी देत की जर कोणाला सांगितलं तर तुला जीवे मारून टाकीन। प्रशांत खाटोकर कडून होणाऱ्या त्रासाविरुद्ध मदतीसाठी पीडित विद्यार्थिनीने दुसऱ्या शिक्षक विजय पवार यांच्याशी संवाद साधला। मात्र धक्कादायक म्हणजे विजय पवार यानेही तिच्यावर अशाच प्रकारचा छळ सुरू केला। त्याने पीडितेला सांगितले की प्रशांतला मुलींना त्रास देण्यासाठीच ठेवले आणि त्यानेही तिच्यासोबत अश्लील वर्तन केलं। या घटनेचा मानसिक ताण वाढल्यानंतर पीडित मुलीने आपल्या पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला। तिच्या पालकांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यावरून पॉक्सो कायद्याअंतर्गत भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांखाली दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत चौकशी सुरू केली आहे।